नागपुरात रामनवमीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। 2000 पोलिसांचा फौजफाटा रस्त्यावर तैनात असणार आहे। ड्रोनच्या माध्यमातून पोलिसांची रामनवमी शोभायात्रेवर नजर असणार आहे। नागपूरच्या रामनवमी शोभायात्रेला ऐतिहासिक असं महत्त्व आहे। कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रशासनाची खबरदारी या ठिकाणी पाहायला मिळते। प्रशासनाच्या माध्यमातून खबरदारी घेण्यात आली। रामनवमीला प्रभू श्री रामचंद्राची काढण्यात येणारी भव्य शोभायात्रा हे नागपूरकरांसाठी आकर्षणाचं केंद्र असतं। मात्र 17 मार्चला नागपुरात जो हिंसाचार झाला त्याच हिंसाचाराच्या मार्गावरून गेली अनेक वर्षे जी आहे ती ही शोभायात्रा मार्गक्रमण करत असते। मात्र नागपुरातील जो हिंसाचार झाला त्या पार्श्वभूमीवर आता या शोभायात्रेदरम्यान मोठा चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। आपण पाहू शकतो की नागपुरातील या मोमीनपुरा भागामध्ये आपण सध्या या परिसरामध्ये राज्य राखीव पोलीस दलाचा घटक क्रमांक 4 ची तैनाती करण्यात आलेली आहे। त्याचबरोबर जो हा संपूर्ण शोभायात्रेचा जो मार्ग राहणार आहे ही नागपूरच्या संत्रा मार्केट येथील सेंट्रल एव्हेन्यू येथील श्री पोद्दारेश्वर राम मंदिरातून ही शोभायात्रा निघते आणि पुढे जाऊन ती मोमीनपुरा, हंसापुरी, शहीद चौक, इतवारी, महाल या भागातून शहरात मार्गक्रमण करत पुन्हा ही शोभायात्रा राम मंदिरामध्ये स्थिरावते। मात्र हा जो भाग आहे जो संवेदनशील भाग आहे आणि 17 तारखेला जो हिंसाचार झाला होता त्यापैकी हंसापुरी असेल किंवा मोमीनपुरा असेल किंवा महाल, भालदारपुरा या भागामध्ये मोठ्या प्रमाणात हिंसाचार झाला होता आणि त्या पार्श्वभूमीवर राम मंदिर समितीकडून शांतता समिती देखील गठीत करण्यात आलेली होती। त्यांच्या बैठका झाल्या दोन्ही गटांकडून, म्हणजे हिंदू समाज असेल मुस्लिम समाज असेल त्यांच्या दोन्ही नेत्यांच्या बैठका झाल्या। शांततापूर्ण या परिस्थितीमध्ये ही शोभायात्रा पार पडणार आहे। गेली अनेक वर्षे ही शोभायात्रा काढण्यात येते। 58 वर्षापासून ही शोभायात्रा नागपुरात काढण्यात येते। ही शोभायात्रा नागपूरकरांचं एक आकर्षणाचं केंद्र आहे। त्याचबरोबर जी काही घटना झाली होती त्या पार्श्वभूमीवर भाईचारा आणि सलोखा राखण्यासाठी ही शोभायात्रा देखील एक महत्त्वाचं असं पाऊल ठरणार आहे। कॅमेरामन मंगेश हस्तकसह जितेंद्र शिंगाडे, पुढारी न्यूज, नागपूर। यावर्षी असं काही त्या जी घटना घडली, दुर्दैवी घटना, त्याचा काही असर शोभायात्रेवर पडणार नाही याची आम्हाला खात्री आहे। आणि मुस्लिम समाजाचे पुष्कळ नेते हे मंदिरात येऊन आमच्या मीटिंगमध्ये पण सहभागी झाले आणि ते पण सगळे स्वागत करणार आहे। जवळपास 4 ते 5 त्यांचे मंच राहणार आहे स्वागतासाठी वेगवेगळ्या ठिकाणी आणि एक चांगला म्हणजे धार्मिक सद्भाव या शोभायात्रेत दिसणार आहे।